नमस्कार मित्रांनो, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अभ्यास कसा करायचा, कोणती बुक्स वाचायची आणि संपूर्ण स्ट्रॅटेजी बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर इथे विषयानुसार आपण बघणार आहोत. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती DCC बँक रिलेटेड खूप सारे लेक्चर्स अवेलेबल आहे, प्लेलिस्ट आहे आणि लेक्चर्स येतातच, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता डायरेक्टली बोलूया की पहिलेच सगळ्यात अगोदर महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो बँकिंग. बँकिंगला जास्त प्रश्न विचारले जातात. आता PDCC झालं, ठाणे DCC बँक, अहमदनगर DCC बँक. तर बऱ्यापैकी बँकिंग या क्षेत्रावरती म्हणजे याच्यावर सब्जेक्ट्सवरती कमीत कमी 30 मार्कासाठी प्रश्न आलेले होते मित्रांनो. तर वेटेज जास्त आहे बँकिंग या सब्जेक्टचं. आणि बँकिंग या सब्जेक्ट्समध्ये आता डायरेक्टली ते त्यांनी सब टॉपिक शो नाही केलेले. ठीक आहे, तर मी तुम्हाला सब टॉपिक पण दाखवतो. तर बँकिंग या क्षेत्रामध्ये ॲग्रिकल्चर पण येणार मित्रांनो. ठीक आहे, ॲग्रिकल्चर आणि रूरल इकॉनॉमी. ठीक आहे, रूरल इकॉनॉमी अँड ॲग्रिकल्चर हा पण येणार. कृषी आणि आर्थिक विकास. ठीक आहे, मराठीमध्ये सांगायचं झालं तर. आणि याच्यावर बी बऱ्यापैकी प्रश्न दिसणार तुम्हाला. आणि जे की तुम्ही मतलब बुक्समध्ये तुम्हाला हा अवेलेबल नाही होणार. बँकिंग थोडंफार होईल, पण दुसरा जो सब्जेक्ट सांगितला तो नाही घेतलेला. ठीक आहे, तर आपण कुठनं वाचायचं ते नंतर बोलूयाच. ठीक आहे. आता झालं मराठीचं. तर मराठी पण बऱ्यापैकी विचारणार, कारण की व्हेटेजनुसार इथे डायरेक्ट दिलेलं नाही, पण बँकिंगला जास्त प्रश्न असेल मित्रांनो. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता. तर तुमचे फिक्स मार्क कोणते असणार याच्यामधनं? बँकिंग, मराठी ठीक झालं हे दोन्ही, आणि बुद्धिमत्ता, गणित याच्यामधले तुमचे फिक्स मार्क येईल. आणि तुमचं गडबड कुठं होईल मित्रांनो? ज्यानं थोडं इंग्रजी ग्रॅमर थोडं कच्चं असेल आणि सामान्य ज्ञानमध्ये किती 6 ते 6 सब्जेक्ट्स येतात. तर 6 सब्जेक्ट्समधलं कोणतं कुठं विचारेल आणि कोणते स्टडी करायचे, खूप मोठा मतलब हे आहे सिलॅबस सामान्य ज्ञान. तर त्याचं एक्झॅक्टली कोणते टॉपिक वाचायचे ते आपण या PDF मध्ये अवेलेबल केलेलं आहे मित्रांनो इन डिटेल, यवतमाळ DCC बँकच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. आणि जर झालं समजा, तर आता बुक कोणत्या वाचायच्या. ठीक आहे, PDF नंतर बोलूयाच मित्रांनो. तर याच्यासाठी बुक तुम्ही बँकिंगसाठी तुमच्याजवळ जर अवेलेबल असेल किंवा देसले सरांचं जर असेल तर वाचू शकता. ठीक आहे, पण तुम्हाला हे सामान्य ज्ञानसाठी ठोकळा वाचू शकता मित्रांनो तुम्ही. पण ठोकळामध्ये काय केलं, भरपूर फॅक्च्युअल डाटा आहे आणि सामान्य ज्ञान 6 सब्जेक्ट्स आहे. तुम्हाला काय वाचायचं हे समजणार नाही मित्रांनो. ठीक आहे. तर बुक्सचं झालं तर खूप सारे बुक्स अवेलेबल आहे. आणि मराठीसाठी मोरा वाळिंबेचं एकदम बेस्ट राहील मित्रांनो. पण मोरा वाळिंबेचं कसं इन डिटेल्स आहे. ठीक आहे, इतकं डिटेल्समध्ये नाही विचारणार. ठीक आहे. तर यासाठी मित्रांनो मी बुक्स तर रेफर नाही करणार सध्याला, कारण की बुक्समध्ये आहे पर डाटा इन डिटेल आहे, पण आपले परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसले प्रश्न विचारले जातात आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण PDF काढलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. आता PDF तुम्हाला थोडक्यात बोलतो. PDF जेवढे सब्जेक्ट्स आहे यवतमाळ DCC बँकला ते सर्व सब्जेक्ट्स यामध्ये कवर केलेले आहे. बँकिंग, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, मराठी, हे गणित, बुद्धिमत्ता. तर याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आणि रूरल इकॉनॉमी पण घेतलेलं आहे बँकिंगमध्ये. मी तुम्हाला सब टॉपिक दाखवतो आता. मित्रांनो, जर ही PDF घ्यायची असेल तर PDF ऑल सब्जेक्ट्स येणार तुमचे, PYQ येणार. ठीक आहे, क्वेश्चन बँक येणार. ठीक आहे, आणि इंटरव्ह्यू PDF पण तुम्हाला मिळणार 350 रुपयामध्ये. या व्हॉट्सॲपवरती हा फोनपे नंबर आहे, याच्यावरती फोनपे करून तुम्ही स्क्रीनशॉट या व्हॉट्सॲपवरती सेंड करा. तुम्हाला 5 मिनिटात संपूर्ण PDF अवेलेबल होईल. आता बघूया सिलेबस हे काय आहे, सब टॉपिक आणि कशाप्रकारे PDF बनवलेली आहे ते तुम्हाला थोडक्यात शॉर्टमध्ये दाखवतो. तर मित्रांनो, पहिलंच टॉपिक घेतलेलं आहे जेणेकरून चांगलं तुम्हाला वाचण्यात यावं. ठीक आहे. बँकेची व्याख्या, बँकेचे कार्य, बँकेचे प्रमुख कार्य, दुय्यम कार्य असे असतात. ठेवी, करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, बँक रेट वगैरे संपूर्ण इन डिटेल घेतलेलं आहे मित्रांनो आपण, तुम्ही बघू शकता. आणि
याच्यामध्ये पॉईंट हायलाईट केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो समजायला हे व्हावं. ठीक आहे, हायलाईट पॉईंट केलेले आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही काय करायचं, याचं स्टडी कशी करायची की समजा आता तुमचा 1-2 रीडिंग दिले तुम्ही याच्यावरती वाचले, तर थर्ड वेळेस काय करायचं, जे हायलाईट पॉईंट आहे आणि जे ब्लॅक म्हणजे हे केलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे ब्लॅकमध्ये, तेच पॉईंट तुम्ही वाचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, तुमचं बऱ्यापैकी तुम्हाला तुमचा रिझल्ट येईल मित्रांनो. ठीक आहे, आणि इंटरव्ह्यू वगैरे ते तर आहेच. हे NPCIs, RTGS, NEPT वगैरे संपूर्ण इन डिटेल घेतलेले आहे मुलांनो. आणि सांगायचं म्हणजे की जे कन्सेप्ट असतात, जसं की बँकिंग रिलेटेड काही कन्सेप्ट असतात, त्या सोप्या भाषेत समजाव्या अशा भाषेत आपण घेतलेल्या आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि तुमचं काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, विचारा. आणि ठीक आहे, आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्लेलिस्ट दाखवतो आहे मी. तर मित्रांनो अशा रीतीने आपल्या चॅनलवरती यायचे आणि ही जी प्लेलिस्ट आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून आपली प्लेलिस्ट आहे मित्रांनो. याच्यावर टोटल 39 व्हिडिओ टाकलेले आहे आणि आणखी व्हिडिओ येत राहील सब्जेक्ट्स वाईज एक व्हिडिओ. ठीक आहे, याच्यामध्ये अगोदर PDCC बँकचे जे क्वेश्चन पेपर झालेले आहे ते पण ॲन्सर की टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला समजेल की कशा प्रकारे हे येतो म्हणून. आणि ठीक आहे, आणि काही सिलेबस रिव्हिजन वगैरे संपूर्ण आपण घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.